हॅलो फ्रेंड्स, आज आपण नागरिकशास्त्राच्या दुसऱ्या धड्याकडे वळणार आहोत. त्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे संविधानाची उद्देशिका. बरोबर आहे. आता दुसऱ्या धड्याला सुरुवात करण्याआधी पहिल्या धड्यातला जो काही सार आहे, बरोबर आहे, पहिल्या धडा आपण जो काही शिकला त्याच्यातल्या सगळ्या थोड्याफार गोष्टींचा विचार करून त्यातले महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारेच आपण दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. तर धड्याचं जे काही नाव आहे संविधानाची उद्देशिका, बरोबर आहे. ह्या आधी संविधान म्हणजे काय हे आधी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. की आता संविधान कशाला म्हणायचं, की देशाचा जो काही कारभार चालतो, बरोबर आहे, तो सुसूत्र पद्धतीने ज्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे, बरोबर आहे, ज्या ग्रंथामध्ये कायद्याची निर्मिती जी झालेली आहे ती कायदे लिहून ठेवलेले आहेत, असा जो काही लिखित दस्तऐवज आहे त्याला आपण संविधान म्हटले. म्हणजे एक विशिष्ट ग्रंथ, त्यामध्ये सगळ्या नियमांची जी काही नियमावली आहे ती लिहून ठेवली गेलेली आहे, बरोबर आहे. मग आता ही जी काही नियमावली आहे, ह्या नियमावलीचा जो काही उद्देश आहे किंवा ही का बरं तयार करण्यात आली किंवा हे तयार करण्यामागचा मूळ हेतू कोणता, जर आपण म्हणूया ध्येय कोणतं, किंवा ते करण्यामागची नेमकी प्रेरणा काय, बरोबर आहे. ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टींचा विचार करत त्याच्यामधले जे काही मूलतः तत्त्व आहेत, बरोबर आहे, म्हणजे काय प्रिन्सिपल्स समोर ठेवले की जेणेकरून हे संविधान तयार करण्यात आलं, की नेमकं काय भारतामध्ये अपेक्षित पाहिजे होतं. कारण की भारत हे सर्वगुणसंपन्न आहे, वैविध्यपूर्ण आहे, विभिन्नता पाहायला मिळते, विविध संस्कृतीचे, विविध चालीरीतीचे, विविध बोलीभाषा बोलणारे लोक आपल्या भारतामध्ये राहतात, हे तुम्हालाही माहिती आहे ना, आपण हे शिकतही आलो आहे, बरोबर आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता काय संविधानाने समोर विचार केला, आणि ह्या सगळ्या एकंदरीतच गोष्टींचा विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे, बरोबर आहे. आता उद्देशिका म्हणजे काय, की बाबा नेमके त्या मागचा उद्दिष्ट किंवा हेतू काय, बरोबर आहे, त्या गोष्टींचा एकत्रित विचार करत आपल्याला ह्या धड्याचा विचार करायचा. पहा, संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे, बरोबर आहे. म्हणजे जे आपले बेसिक नॉर्म्स आपण ज्याला म्हणू, ते बेसिक ते जे नियम आहेत, कायदे आहेत, ते हे आपल्या संविधानात पाहायला मिळतात, बरोबर आहे. मग कोणताही कायदा करण्यामागे काहीतरी, ती गोष्ट करण्यामागे काहीतरी विशिष्ट हेतू किंवा ध्येय असणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. आणि ते ध्येय किंवा उद्दिष्ट सफल करण्यासाठी आपल्याला विशिष्ट अटी पाहिजे असतात, किंवा त्या अटींची माहिती पाहिजे असते, किंवा ते नियमांची आपल्याला माहिती पाहिजे असते. मग ते नियम, ती मर्यादा, ती तरतुदी, त्या अटी ज्याला आपण म्हणूया, बरोबर आहे, त्याची थोडक्यात मांडणी जी काय केलेली आहे, मग ती विशिष्ट पद्धतीने, बरोबर आहे, कुठेतरी जंबलपणा नाही तर विशिष्ट पद्धतीने जिथं करून ठेवलेली आहे, अशा एकत्रित केलेल्या मांडणीलाच काय म्हणायचं, प्रस्तावना, ज्यालाच आपण काय म्हणूया उद्देशिका, बरोबर आहे. त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, उद्देशिका म्हटलं गेली. मग उद्देशिका म्हणजे काय, की बाबा हे ध्येय निश्चित जे काही केलेले आहेत त्या एकंदरीत नॉर्म्सचा, त्या ध्येयांचा किंवा त्या मूल्यांचा एकंदरीत विचार, तेच विचार समोर ठेवून हे सगळं संविधान तयार करण्यात आलं. त्याला एकंदरीतच काय म्हणले गेले, प्रस्तावना, बरोबर आहे. मग आता कशाला प्रस्तावना म्हणायची ती लक्षात घ्या, बरोबर आहे. आता पहा, ही प्रस्तावनेलाच काय म्हणायचं आहे, उद्देशिका. हां, हे एवढं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये, की उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर, बरोबर आहे, आपलं जे काय उद्दिष्ट किंवा हेतू आहे ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करणं, म्हणजे तरतुदी किंवा ते नियम एकत्रित तयार करून ठेवणं, त्याची एकत्रितपणे किंवा सुसंगत पद्धतीने त्याची मांडणी करणं, त्यालाच काय म्हणायचं, प्रस्तावना. आणि याच प्रस्तावनेला उद्देशिका असंही म्हणतात, बरोबर आहे. मग ही जी काही उद्देशिका आहे भारतीय संविधानाची प्रास्ताविका आहे, ज्याला आपण, त्यांनी दुसरं एक नाव दिले ज्याला सरनामा असंही म्हटलं जातं. आणि हीच उद्देशिका आपल्या संविधानाचे उद्दिष्ट स्पष्ट करते. आता आपण जे काही प्रार्थनेमध्ये किंवा आपल्याकडे जी काही असेंब्ली होते, त्या असेंब्लीमध्ये आपण दर शनिवारी आपण भारताचे संविधान आपण म्हणत असतो,
बरोबर आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक, आपण हे जे काही सगळं संविधान म्हणतो की शेवटी मग आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत काय करत आहोत, अर्पण करीत आहोत. म्हणजे स्वतःची आपण एक जबाबदारी म्हणून त्या गोष्टीचा स्वीकार केला. आणि हीच काय आहे संविधानाची उद्देशिका. मग याच्यामध्ये आपण जे काही सगळं म्हणत आलो आहे की स्वतंत्रता, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि त्यानंतर तो गणराज्य, बरोबर आहे. मग हे जे काही सगळे तत्त्व आहेत, हे तत्त्व कशासाठी तयार करण्यात आलेली आहे किंवा हे तत्त्वाचं नेमकं त्यामागचा उद्देश काय. मग ह्या सगळ्या गोष्टीवरूनच आपली एकंदरीत संविधानाची काय झालेली आहे, निर्मिती. बरोबर. मग ही जी काही व्यवस्थित नियमांची जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या प्रस्तावनेलाच उद्देशिका म्हटलं गेलं. बरोबर आहे. ती प्रस्तावनेला उद्देशिका, आणि ही उद्देशिका म्हणजेच त्या संविधानाची प्रस्तावना असते, त्याला त्यांनी सरनामा असं म्हटलेलं आहे. आणि हीच उद्देशिका किंवा हेच सरनामा किंवा हेच नियमावली संविधानाचं उद्दिष्ट काय, म्हणजे नेमकं संविधान तयार करण्यामागची काय गोष्टी आहेत, भूमिका आहे, ही भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला आपल्याला माहिती आहे की आपण भारताचे एक नागरिक आहोत. बरोबर आहे. आणि आपण ह्या देशामध्ये जो काही राहतो किंवा वागतो, त्या वागण्यामध्ये किंवा राहण्यामध्ये ती जी काही आपण आपल्याकडून जे काही कृत्य घडायला पाहिजे तेच कृत्य हे उद्देशिका सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणकोणती कामं आपल्याकडून घडावीत किंवा ते कार्य आपण जो काही करतो ते करत असताना कोणकोणत्या विषयांचा विचार करणं अपेक्षित आहे, हे सगळे एकंदरीत तत्त्वांचा किंवा मूल्यांचा यामध्ये विचार केला. मग ह्यामध्ये मूल्य आहेत, विचार आहेत. बरोबर आहे. विविध स्वरूपांचे हेतू आहेत. बरोबर आहे. आणि हे हेतू ह्या उद्देशिकेद्वारे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मग कसा की बाबा सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की म्हणजे आपण जी काही सुरुवात करतो आपल्या भारताच्या संविधानाची, मग त्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की आम्ही भारताचे लोक, बरोबर, ह्या शब्दाने त्याची सुरुवात होते. आणि मग पुढे त्यांनी सांगितले भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. हे जे काही सगळे हे जे काही सगळे तत्त्व आहेत, बरोबर आहे. आणि ही सगळी तत्त्व आहेत, हे एक एक तत्त्वांचा आपण अभ्यास करणार आहोत पुढे पुढे. पण हे जे काही तत्त्व आहेत ते प्रत्येक नॉर्म्सवर आधारित आहेत, म्हणजे प्रत्येक काय म्हणून आपण घटकांवर आधारित आहेत. आणि त्या घटकांच्या आधारावर प्रत्येक नियम निर्माण करण्यात आलेले. म्हणजे संविधान आपण ज्याला म्हणतो, नियमावली जी काय म्हणतो का नाही, ह्या एक एक घटकांवर तयार केल्या. म्हणजे सार्वभौम राज्य काय, समाजवादी राज्य काय, गणराज्य म्हणजे काय, किंवा लोकशाही काय, किंवा धर्मनिरपेक्ष काय, हे सगळे एक एक हे जे काही घटक आहेत किंवा आपण त्याला काय म्हणूया ते तत्वच आहेत. बरोबर आहे. की ते अंगीकारणं अपेक्षित आहे. ते जर अंगीकारलं तरच मग आपला भारताचं संविधान हा परिपूर्ण होतो. बरोबर आहे. मग हे जे काही सगळे घटक आहेत किंवा तत्व आहेत, त्या तत्वांचा आपल्याला एक एक घटकांचा विचार करायचा. आणि त्या घटकांचा जर विचार केला तर ॲटोमॅटिकली संविधानाची आपल्याला उद्देशिका लक्षात येते. आणि ती उद्देशिका लक्षात आली की संविधान का तयार करण्यात आला हे सहजच समजायला आपल्याला काही सोपेपणा. बरोबर आहे. मग आता पहिल्या घटकाला आपण सुरुवात करूया किंवा त्याबद्दल आपण चर्चा करूया किंवा विचार करूया. तो म्हणजे आम्ही भारताचे लोक. हे तर माहिती की आपण सगळे कसे आहोत, भारतीय आहोत, भारतातले एक चांगले सुजाण, बरोबर आहे, आणि जबाबदारीशीर वागणारे नागरिक आहोत असं आपण मान्य करू. बरोबर आहे. आणि हे करणंच अपेक्षित आहे, तरच आपला भारत देश किंवा आपण नक्कीच पुढे किंवा प्रगतीपथावर जाण्याचा आपण त्यासाठी हातभार लावू. बरोबर. मग असं मानत मग पुढे ते म्हणतात की आम्ही भारताचे एक सार्वभौम. मग आता सार्वभौम म्हणजे काय, आणि सार्वभौम कशाला म्हटलं जातं, की जे स्वतंत्र आहे. बरोबर आहे. ते कोणाच्याही अधिपत्याखाली नाही किंवा कोणी त्यावर दडपशाही आपण ज्याला म्हणूया किंवा त्यावर कोणी अनेक नियम लादू शकत नाही. बरोबर आहे. तो स्वतः आपले मत, आपलं विचार मांडू शकतो किंवा स्वतंत्रपणे कारभार करू शकतो. तो सार्वभौम असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. मग आपलं जे काही भारत देश स्वतंत्र झाला कधी, 15 ऑगस्ट 1947
1947 रोजी. त्यावेळेस हे जे काही ब्रिटिश लोक होते, जे काही इंग्रज लोक होते, त्या इंग्रज लोकांच्या तावडीतून आपण सुटलो. बरोबर आहे. आणि मग त्यानंतर आपला भारत देश काय झाला, स्वतंत्र झाला. म्हणजे आपल्या देशामध्ये मग आपण योग्य निर्णय, आपलं राज्य कसं असावं ह्याविषयी मग जी काही चर्चा घडायला सुरुवात झाली. म्हणजे आपण आता स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला लागलो, याचाच एकंदरीत अर्थ म्हणजे सार्वभौम. एक लक्षात घ्यायचं. म्हणजेच काय की आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास आपण काय आहोत, आता स्वतंत्र आहोत. म्हणजेच काय की एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे. बरोबर आहे. म्हणजे आता आपला जो काही भारत देश त्या इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता आणि तो 1947 नंतर बाद झाला. म्हणजे तो नियंत्रणाखाली नव्हता, झाला नाही. बरोबर आहे. पण नियंत्रणाखाली नसल्यामुळेच तिथून त्याला स्वतंत्रता प्राप्त झालीच. म्हणजे त्याचा अर्थ काय, ते राज्य काय झाला, सार्वभौम झाला. म्हणजे ते कोणाच्याही आता नियंत्रणाखाली न राहता स्वतंत्रपणे आपले विचार, आपले मत, आपले निर्णय, बरोबर आहे, आपले नियम तो लागू करू शकतो. आणि असं असणारं जे काही राज्य आहे त्याला सार्वभौम राज्य असं म्हटलेलं आहे. येते लक्षात. परत पहा, आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास आपण कसे आहोत, आता स्वतंत्र आहोत. मग ते निर्णय त्या राज्यातल्या, त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घेण्यास स्वतंत्रता आहे. बरोबर आहे. त्याला कुठे अडवणूक नाही. आज ज्याला वाटलं तो डॉक्टर आज होऊ शकतो, ज्याला वाटलं तो इंजिनियर होऊ शकतो, मग तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायांचा असो. बरोबर आहे. कारण की त्याला त्याचं जीवन जगण्याचा, त्या जीवनामध्ये त्याला अपेक्षित असलेल्या प्रगती करण्याचा सगळी मुभा दिलेली आहे. मग ही मुभा, ही संधी, ही स्वतंत्रता आपल्याला संविधानामुळे प्राप्त झाली, हे तितकंच निश्चित. आणि त्यामुळे आज आपण एवढी झेप किंवा आज आपण एवढी भरारी घेऊ शकतो आणि आपल्याला आवडेल, आपल्याला रुजेल किंवा आपल्याला जी गोष्ट करण्यामध्ये चांगलापणा वाटतो, अशा गोष्टी करण्यामध्ये आपला इंटरेस्ट वाटतो, आज त्या गोष्टी आपण सहजरित्या करू शकतो. कारण की तेवढं स्वातंत्र्यता आपल्याला मिळाली आहे. आणि हे मिळण्यामागचं कारण की आपल्याला मिळालेलं सार्वभौम राज्य. बरोबर. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच काय की सार्वभौमता. मग सार्वभौम म्हणजे काय की राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा योग्य पद्धतीने कारभार पाहणे. बरोबर आहे. मग लोकशाहीत सार्वभौम हे जनतेच्या हाती असते. बरोबर आहे. आता लोकशाही म्हणले की सगळं इथं अधिकार किंवा कारभार हा जनतेकडे असतो, पण जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे असणार. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त अधिकार कोणाकडे असणार, जनतेकडेच. बरोबर आहे. मग लोकशाहीत सार्वभौम हे जनतेच्या हाती असते. जनता आपला जो काही प्रतिनिधी आहे तो निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देतो. म्हणजे आता जी काही निवडणुका होते तुम्ही पाहता की आपण नगरसेवकापासून तर लगेच थेट प्रधानमंत्रीपर्यंत आपण जी काही निवडणूक जी होते, तर आपण ही काय लोकशाही पद्धतीनेच होते. आपण त्यांना निवडून देतो, मग आपले ते प्रतिनिधी आपले मॉनिटरिंग करण्याचं ते काम करतात, आपलं ते रिप्रेझेंटेट करायचं काम करतात. आणि मग आपल्या समस्या ते मांडून मग त्यावर ते त्या समस्या दूर करण्याचा, त्याच्यावर उपाययोजना शोधण्याचा विचार करतो. मग ते आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहे, मग त्यांचे जे काही सार्वभौम अधिकार वापरण्याची आपण त्यांना काय करत असतो, ही परवानगी जी काय आहे ते देतो. म्हणजे आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावे, बरोबर, हे सगळं ठरवण्याचा अधिकार आपल्यासारख्या जनतेला आहे. आणि ही जनता जी काही निवडून देते, मग ते निवडून दिलेली जी काही शासन संस्था असते, मग ते शासन संस्था ते कारभार सांभाळते किंवा पाहत असते. ते लक्षात. यालाच काय म्हटलं गेलं एकंदरीत सार्वभौम राज्य. दुसरं आहे ते म्हणजे समाजवादी राज्य. मग समाजवादी म्हणजेच काय, समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य की जिथे गरीब श्रीमंत यांच्यात कोणतीही मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सगळ्यांचा समान अधिकार असतो. बरोबर आहे. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे एकंदरीतच काय, इकडं सगळ्यांना समान वाव दिला जातो. म्हणजे समाजवादी म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला इथं महत्त्व दिलं जातं. मग तो पैशाने गरीब आहे की श्रीमंत आहे, उच्च आहे की नीच आहे, ह्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता
त्या व्यक्तीला देशामध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची, त्याला प्रत्येक गोष्टीची मुभा देण्याची काय आहे, संधी आहे. ठीक आहे. आता बाकीचा भाग आपण उद्या पाहूया.